एक महत्त्वाची घडामोड आहे। मंत्र्यांचे पीए ओएसडी यांच्यावर आता मुख्यमंत्री कार्यालयाचा वॉच असणार आहे। अधिकाऱ्यांच्या कामगिरीचा सातत्याने आढावा घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। पारदर्शक कारभारासाठी मुख्यमंत्री कार्यालयाची या सगळ्यांवर बारीक नजर असणार आहे। मुख्यमंत्र्यांकडून पर्सनल सेक्रेटरी ओएसडी पदांसाठी 109 नावं मंजूर करण्यात आली आहेत। तर फिक्सरची जी नावं आहेत ती सगळी शिंदेंच्या शिवसेनेतील आहेत असा आरोप संजय राऊत यांनी केलेला आहे। माझ्याकडे सगळी नावं आहेत आणि सर्व मंत्री शिंदेंच्या पक्षातीलच आहेत असं राऊत यांनी म्हटलंय। फिक्सरची जी नावं आहेत ती सगळी शिंदेंच्या शिवसेनेतली असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केलाय। माझ्या माहितीप्रमाणे हे सर्व मंत्री हे शिंदे गटाचे आहेत, म्हणजे अमित शहांच्या पक्षाचे आहेत, हे त्यांच्याच पक्षाचे आहेत। शिंदेंचा पक्ष अमित शहांचा पक्ष आहे। हे सगळे फिक्सरची जी नावं आहेत ही शिंदे गटाकडून मंत्र्यांकडून गेलेली सगळे। तसं नसेल तर माननीय मुख्यमंत्र्यांनी किंवा राज्याचे जे प्रशासकीय प्रमुख आहेत त्यांनी ते जाहीर, मी नावं देईन ना, माझ्याकडे नावं 16 जणांची आहेत, 16च्या 16। पण ह्या सगळ्यांचे जे फिक्सर पीए आणि ओएसडी होते त्यांना रोखल्याबद्दल आणि महाराष्ट्राचं संभाव्य नुकसान टाळल्याबद्दल मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करतो। अत्यंत कठोर निर्णय ते घेत आहेत। जरी आमच्यात राजकीय मतभेद असले तरी राज्याच्या हिताच्या घेतलेल्या अशा निर्णयांना आम्ही पाठिंबा देतो।